प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा 12 नोव्हेंबरचा रिव्ह्यू म्हणजे धमाका आहे. बॉम्ब फुटलेला, इतका जबरदस्त दाखवलेला आहे आजचा भाग त्यांनी. म्हणजे एखादा सस्पेन्स पिक्चर कमी पडावा ना, अगदी इतकं भारी दाखवलंय. बघत राहा शेवटपर्यंत. तर अर्जुन म्हणतोय, साक्षी शिखरे खुनाच्या रात्रीबद्दल खोट्या बोलल्या. शिवानी नावाची खोटी साक्षीदार त्यांनी उभी केली आहे, हे मी कोर्टात प्रूव्ह केलं होतं. साक्षी शिखरे अजूनही त्या रात्रीबद्दल खरं बोलत नाहीये. मग त्याची शिक्षा मधुकर पाटलांना का मिळतीये मिलॉर्ड? ॲडव्होकेट पवार, तुमचं समाधान नसेल झालं ना अजूनही तुम्हाला असं वाटतंय का माझे क्लायंट मधुकर पाटील यांना बेल मिळायला नकोय? पण माझ्याकडे आणखीन एक पॉइंट आहे मिलॉर्ड. विलासचा खून आश्रमाच्या जमिनीसाठी झालाय असं मधुभाऊंनी दिलेलं स्टेटमेंट आहे, आणि ती जमीन महिपत शिखरेला हवी होती. महिपत शिखरे एका जजला लाच देण्याच्या केसमध्ये अडकलेला आहे. पैसे चारून त्या जमिनीवरचा स्टे उठवण्याचा प्रयत्न केला होता या महिपत शिखरेने. प्रेक्षकांनो, अर्जुनने एवढे युक्तिवाद भारी केलेत ना आज, की जबरदस्तच दाखवलं बाबा त्यांनी आज. खरं तर हे मुद्दे आधीच मांडायला हवे होते, पण असो. आता हा अर्जुन म्हणतोय की महिपत शिखरे यांनी आश्रमाच्या जमिनीवरचा स्टे उठवण्याचा प्रयत्न केला होता. मग आता लगेच हा महिपत चिडतो बर का, आणि साक्षीला म्हणतो, अरे यार, हा सुभेदार एका केसमध्ये भलतीच केस कुठे घुसवू लागला आता. साक्षी म्हणत असते, अण्णा आता शांत बसा. त्यामुळे आता महिपतच्या हातात फक्त शांत बसणं एवढंच उरलेलं आहे. पण आता अर्जुन पुढे म्हणतो, यावरनं कोर्टाला अंदाज आलाच असेल मिलॉर्ड की महिपत कुठल्या प्रकारचा क्रिमिनल आहे. पण मला एक कळतंय मिलॉर्ड की मधुभाऊ खूप साधे आहेत, ते खूप डिसेंट आहेत. त्यांच्यावरचा आरोप अजूनही सिद्ध झालेला नाहीये. मग मधुभाऊ आणखीन का जेलमध्ये आहेत? त्यांना जेलमध्ये ठेवणं खरंच योग्य आहे का मिलॉर्ड? जेलमध्ये इतकं चांगलं वागणाऱ्या एका सिनियर सिटीजनला आपण अजून किती दिवस जेलमध्ये ठेवणार आहोत मिलॉर्ड? आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुन हे सगळं जेव्हा बोलतो ना पुढे, तेव्हा त्याला डोळ्यातनं पाणी येतंय त्याच्या. अर्जुन म्हणतो पुढे की मधुभाऊ रोज पोलीस स्टेशनला हजेरी लावतील. हवं तर ते रोज पोलीस स्टेशनमध्ये हजेरी सुद्धा देतील, आणि वकील म्हणून मी याची गॅरंटी देतो तुम्हाला मिलॉर्ड. पण आज मी सादर केलेल्या कारणांमुळे मधुभाऊंना बेल मिळायलाच हवी. आता मात्र सगळ्यांचे धाबे दणाणले. थोड्या वेळासाठी त्यांनी प्रत्येकाचे चेहरे दाखवले. जेव्हा साक्षीचं टेन्शन दाखवलंय, महिपतचं टेन्शन दाखवलंय, आणि अर्जुनला मात्र टीव्हीवर बघायला सायली आठवत असते यावेळेला. मधुभाऊ बघा, त्यांच्या डोळ्यातही पाणी आलंय, अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलंय मिलॉर्ड. आणि आता मात्र तो क्षण आलाय की ज्या वेळेला युअर ऑनर निर्णय सांगतील. पण यावेळेला या जज साहेबांनी सुद्धा जरा ताणूनच धरलाय. अर्जुन आता खाली बसतो. प्रेक्षकांनो, सायली सारखी आठवतीये या अर्जुनला. सायलीने त्याला अगदी डेडलाईन दिली होती ना, जर दिवाळी नंतर मधुभाऊ नाही सुटले तर मी हे घर सोडून निघून जाईल. अर्जुनला तो क्षण आठवतोय आणि तो डोळ्यात पाणी आणतोय. पण आता बघा, मिलॉर्ड म्हणतात की कोर्ट एक 5 मिनिटाच्या शॉर्ट ब्रेक नंतर पुन्हा येईल. म्हणजे ते म्हणतात ना शॉर्ट ब्रेक आहे, तसं काहीतरी झालं. आता सगळेजण उभे राहून तिथेच वाट बघतायत की आता हे जज साहेब 5 मिनिटात केव्हा येतील. आता इकडे बघा, सायलीबाई देवीजवळ प्रार्थना करत असतात की देवी आई, अर्जुन सरांनी माझा विश्वास तोडला असेल, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मधुभाऊ सुटतील असा कौल तूच दिला होतास ना देवीताई. आता सुटकेचे मार्ग बंद झाल्यासारखे वाटताय ग. तूच मला कौल दिला होतास. पण देवी आई, माझा फक्त तुझ्यावर विश्वास आहे. तू कौल दिलास ना, सांग मला काय होईल. मनाची घालमेल नाही थांबवते. असं काहीतरी संकेत दे देवी आई, ज्यामुळे माझं मन शांत होईल. काहीतरी संकेत दे देवी आई, असं काहीतरी संकेत दे. सायली आता डोळे मिटून त्या देवी आईची प्रार्थना करतीये, आणि आता ती वाट बघतीये की देवी आई काहीतरी संकेत देईल. आणि तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की खूप असं जबरदस्त ड्रॅमॅटिक दाखवलंय त्यांनी. तर इकडे ही सायली आणि तिकडे अर्जुन, सगळेच जण खूप असे टेन्शनमध्ये आहेत की आता मिलॉर्ड काय निर्णय देतील, जामिनावर सोडतील की नाही सोडतील, हे बघायला खूप भारी वाटलंय प्रेक्षकांना. तर आता हे जज साहेब आलेले आहेत 5 मिनिटाच्या शॉर्ट ब्रेक नंतर. सगळेजण उभे राहून त्यांना रिस्पेक्ट देतात, आणि आता अर्जुन अगदी डोळ्यामध्ये प्राण आणून वाट बघतोय की मिलॉर्ड काय निर्णय देतील. इकडे सायली प्रार्थना करतीये, साक्षीची धडधड वाढली आहे, या महिपतची धडधड वाढली आहे, प्रिया टेन्शनमध्ये. वातावरण जबरदस्त दाखवलं त्यांनी. आता हे मिलॉर्ड पुढे सांगतात, म्हणजे हा पवार पण दाखवला त्यांनी मध्ये, आणि आता हे जज पुढे त्यांचा निर्णय खूप भारी देतात. आता ते सांगतात की ॲडव्होकेट पवार आणि ॲडव्होकेट सुभेदार या दोघांची आर्ग्युमेंट्स ऐकून, आणि सुभेदार, तुम्ही सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे हे कोर्ट मधुकर पाटील, आता त्यांनी पुन्हा पॉज घेतला बरं का, आणि मग म्हणतात की यांना जामिनावर सोडवण्याचा आदेश. पुन्हा पॉज घेतात. सगळेजण आता त्यांच्याकडे बघतात, काय देतील. आणि आता हे सांगतात की पारित करत आहेत
पारिक काय म्हणतात प्रेक्षकांनो, ती वकिली भाषा मला नाही कळली, पारित करत आहे असं ते सांगतात, म्हणजे देत आहे मधुभाऊंना जामीन. आणि मग काय इकडे देवी आईचं कौल पण लागलं आहे सायलीला, की देवी आईने खाली फूल असं या सायलीच्या ओटीत टाकलंय. आणि इकडे मैपत साक्षी डोळे मिटून घेतात, अरे यार हरलो आपण. काय ना प्रेक्षकांनो, शेवटी सत्याचाच विजय होतो हे मात्र खरं आहे. त्रास होतो खऱ्या माणसाला, पण शेवटी सत्य कधीही लपत नसतं, ही गोष्ट अगदी 113% खरी आहे. आणि आता इथे कौलाचा ते फूल पडल्यानंतर सायली खूप खुश होते. चैतन्य बघा कसा स्माइल करतोय, येस शेवटी माझ्या अर्जुनने केस जिंकलीच. केस जिंकल्यातच जमाय प्रेक्षकांनो. ज्या अर्थी मधुभाऊंना जामीन मिळालाय त्या अर्थी आता बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट होणार आहे. अर्जुनच्या डोळ्यामधले आनंद अश्रू बघा, काय रिअल ऍक्टिंग करतो ना हा हिरो प्रेक्षकांनो. मी तर जबरदस्त फॅन आहे याची. आता पुढे हे जज सांगतात की केस संपेपर्यंत मधुकर पाटलांना पनवेल सोडता येणार नाही. आता काय आहे ना, मध्ये मध्ये हे यांचे सगळ्यांचे असे दुखेरे चेहरे दिसत आहेत. साक्षीचा, या काय नाव हिचं प्रियाचा, नंतर हा चैतन्य अर्जुनच्या खांद्यावर अशी प्रेमाची थाप टाकतो की यस अर्जुन तू करून दाखवलंस. आणि अर्जुन आता खूप स्माइल करून त्या जजकडे बघतोय. आता जज पुढे सांगतात, मधुकर पाटलांना वेळोवेळी कोर्टामध्ये हजर राहावं लागेल जेव्हा जेव्हा तारखा असतील तेव्हा. आणि आता हे कोर्ट समाप्त होत आहे. आणि असं म्हणून आता हे जज साहेब बिचारे निघाले. मधुभाऊंच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायला विसरू नका. ते कधीतरी मध्येच रडतायत, हसतायत, त्यांना कसं रिॲक्ट व्हावं ना ते कळत नाहीये. खरं तर त्यांनी खरंच जगण्याची आशा सोडून दिली होती, पण ह्या म्हणजे इतक्या निगेटिव्हिटीमध्ये हा पॉझिटिव्ह निर्णय म्हणजे किती भारी वाटतंय प्रेक्षकांना. त्यांना सगळ्यांना विचार करा. आता बघा महिपत कसा संतापलाय आणि ही साक्षी बघा कशी तिथे बसली आहे. आता मात्र चैतन्य एका सेकंदाचाही वेळ लावत नाही आणि पुटकून त्याच्या मित्राला मिठीत घेतो. खूप भारी वाटलंय हे. महिपत अर्जुनला नुसता असा स्टेअर करतोय. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, इकडे सायलीला कौल पण लागला. म्हणजे थोडं आहे जरा ड्रॅमॅटिक, पण ते बघायला फारच भारी वाटलं. तुम्ही आज बघा टीव्हीवर, मग तुम्हाला लक्षात येईल. आता ह्या चैतन्याने अर्जुनला किती वेळ मिठी मारली आहे, तो सोडतच नव्हता अर्जुनला. आणि मग अर्जुन मधुभाऊंकडे बघतो आणि असा रडायला लागतो. आणि मधुभाऊ सुद्धा. आणि नकळतपणे माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलंय. खूप छान दाखवलं त्यांनी प्रेक्षकांनो आजचा भाग. सायली ते गुलाबाचं फुल हातात घेते आणि उड्या मारतच कल्पनाताईंकडे जाते सांगायला की आई बघा मला कौल लागलाय. आणि इकडे अर्जुन मधुभाऊंना असं डोळ्यात अश्रू आणून बघत असतो. एकदम जबरदस्त भाग आहे प्रेक्षकांनो. आज तर तुम्ही लाईक करायला सोडूच नका. तर आता पुढे आपण बघतोय ही सायली कल्पनाताईंकडे येते आणि म्हणते आई बघा ना, देवी आईने कौल दिला मला, म्हणजे मधुभाऊ लवकरच सुटणार. आता या कल्पनाताई म्हणतात, अगं याच्या आधी मधुभाऊ सुटण्याआधी तू काही करू शकत नाहीस म्हणून तुझा चेहरा पडला होता. आता बघ कळी कशी खुलली येते. आता सायली म्हणते, काय करू आई, लेकीचं मन आहे, वडिलांसाठी हळवं होणारच. पण बघा ना, तुम्ही मला म्हणाला देवी आई समोर जाऊन उभं राहा, तर मला खरंच बरं वाटतंय हो. देवी आईने मागच्या वेळेस सारखा कौल सुद्धा दिला. मग विमल म्हणते, मागच्या वेळेस सारखा म्हणजे हो. आता सायली म्हणते, मागच्या वेळेला मी असाच मंदिरामध्ये कौल लावला होता आणि देवी आईने असाच कौल दिला होता. याचाच अर्थ म्हणजे कसं ते माहित नाही, पण मधुभाऊंची लवकरच सुटका होणार. आता या कल्पनाताई म्हणतात, कसं ते माहित नाही म्हणजे, असं का बोलतेस ग सायली? अगं कसं ते माहित नाही म्हणजे अर्जुनच्या प्रयत्नांना यश येणारच आहे. माझा अर्जुन किती प्रयत्न करतोय मधुभाऊंना सोडवण्यासाठी. आणि माझा मुलगा आहे म्हणून मी कौतुक करत नाही सायली, पण माझ्या अर्जुनने एकदा का ठरवलं ना, म्हणजे मधुभाऊ सुटणार म्हणजे सुटणारच. अगदी जग इकडचं तिकडे झालं ना तरी सुद्धा. बघितलं ना प्रेक्षकांनो, कोणाचा विश्वास असो न असो, आपल्या आईचा आपल्यावर बरोबर विश्वास असतो. आता ही विमल म्हणते, सायली ताई किती दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय, खूप बरं वाटतंय. हां म्हणजे आता असं वाटतंय की दिवाळीचं सण आला जवळ. मग सायली म्हणते, बरं आई मी उरलेला फराळ करायला घेऊ का? दिवाळीचा दिवस उजाडेल आणि आता फराळाचं तयार नसेल असं नको व्हायला. द्या मी करते फराळात. या दोघींचं चालतं, मी करते नेहमीप्रमाणे. शेवटी कल्पनाताई म्हणतात, बरं बाई तू कर, तू काही ऐकायची नाहीस. पण आता प्रेक्षकांनो खरा सीन तो आगे बनता है. कारण आता बघा प्रेक्षकांनो, मैपत साक्षीचे चेहरे कसे पडलेत. आता कोर्टाच्या बाहेर चैतन्य म्हणतो, अरे कॉंग्रॅच्युलेशन यार अर्जुन. आणि अर्जुन म्हणतो, हो चैतन्य, मी ठरवलंच होतं, काही झालं तरी मधुभाऊंना सोडवायचंच. आणि आता मधुभाऊ म्हणतात, जावई बापू तुमच्यामुळे आज मला नवीन आयुष्य मिळालंय हो. खरं तर जगायचं कसं हे विसरूनच गेलो होतो मी. सायली समोर आल्यावर धीराने जगतोय असं दाखवायचं,
पण मनाने मी कोलमडून गेलो होतो जावई बापू. आज आज माझी सुटका झाली. 1.5 वर्षानंतर मी मोकळा श्वास घेतोय ते जावई बापू फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. आता अर्जुन त्यांचा हात हातात घेतो आणि म्हणतो, नाही मधुभाऊ, तुम्ही तुमच्या मुलीसमोर कधी हात जोडले असते का? मग मुलासमोर कशाला हात जोडताय? मग मधुभाऊ म्हणतात, मी फक्त आभार मानायचा प्रयत्न करतोय जावई बापू, माझे शब्द तोकडे पडतात बरं. चैतन्य थोडीशी गंमत करतो आणि म्हणतो, मधुभाऊ असं आभार बिभार मानणार असाल तर मी हे बेलचे पेपर परत करू का? अर्जुन हसायला लागतो आणि मग आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, आता रडण्याचे नाही, आता फक्त आनंदात राहण्याचे दिवस सुरू झालेत तुमचे. आणि आता त्याने मधुभाऊचे डोळे पुसलेत बरं का प्रेक्षकांनो. आता मधुभाऊ म्हणतात, माझी सायली हवी होती इथे. मग चैतन्य म्हणतो, सायली वहिनी इथे असत्या ना तर या कोर्टामध्ये आनंद अश्रूचा महापूर आला असता. मधुभाऊ हसायला लागतात हे ऐकल्यानंतर. आता मात्र अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, आता तुम्हाला फक्त एका रात्रीसाठी जेलमध्ये जावं लागेल. तुम्हाला काहीतरी प्रोसेस आहेत ह्या सगळ्या पुढे, म्हणजे जेलर जेव्हा तुमचा रिलीज पेपरवर सह्या करेल तेव्हा मी उद्या सकाळी तुम्हाला घ्यायला येईल. म्हणजे तुमची जामीन ही सायलीला माझ्यातर्फे दिवाळीचं सरप्राईज गिफ्ट आहे. आता बघा प्रेक्षकांनो, रविराज येतात तिथे आणि म्हणतात, मधुभाऊ अभिनंदन, खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आता अर्जुनचं भरभरून कौतुक करतात ते आणि म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन ज्युनियर, खूप मस्त बोललास कोर्टामध्ये. ज्युनियर, काय मस्त आर्ग्युमेंट केलंस तू कोर्टामध्ये. अर्जुन म्हणतो, सिनियर, हे सगळं मी तुझ्याकडनं शिकलोय. असं म्हणून त्याने रविराजांना आता नमस्कार केलाय तिथेच कोर्टाच्या आवारामध्ये. आणि आता अर्जुन मधुभाऊंना म्हणतो, मधुभाऊ, मी तुम्हाला उद्याच सकाळी न्यायला येतोय. आता तुम्ही तुमची दिवाळी तुमच्या माणसांसोबत साजरी करणार आहात. आणि आता त्याच्या डोळ्यात अश्रू आलेत. आता रविराज सुद्धा निरोप घेतात, मधुभाऊचा सुद्धा आणि अर्जुनचा सुद्धा. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्जुन आता त्याचे डोळे पुसत असतो आणि डोळे पुसत पुसत तो मागे वळतो तर आता त्याला प्रिया दिसते आणि प्रियाचे असे दाबे दणाणलेत. अर्जुनने तिच्याकडे बघितलं ती पुटकून पळते तिथे. आता प्रियाचे धाबे दणाणणारे प्रेक्षकांनो, आणि असं त्यांनी आता दाखवायला हवं की बरेच राज बाहेर येतील म्हणून. मजा येणार आहे पुढचे सगळे भाग बघायला. आता बघा प्रेक्षकांनो, आता हा मैपत आणि साक्षी दोघं जण चुपचाप तिथून कटत असतात. आता अर्जुन त्यांना आवाज देतो, काय मग शिखरे? आता मैपत असा बघायला लागतो अर्जुनकडे. आता अर्जुन म्हणतो, काय शिखरे, कुठे पळतायत? मिठाईचा बॉक्स दिसत नाही आज तुमच्या हातामध्ये. आता काय झालं? आश्रमात आणले तसे पेढे नाही आणले तुम्ही इथे? अहो आज तर अख्ख्या पनवेलचं तोड करायला हवं. अर्जुन असं मधुभाऊ सुटले फायनली. आपण सुटल्यानंतर ते कशाला पेढे वाटतील? नाही नाही नाही, आपण पेढे वाटायला पाहिजे नाही का ग साक्षी? आता तो मुद्दाम डिवसतोय बरं का साक्षीला. आता लगेच मैपत चैतन्याला म्हणतो, अय जास्त उडू नका तुम्ही, एक टाचणी मारली ना तर तुमचा दोघायचा फुगा फुटल. मैपतच्या चेहऱ्यावरती अजूनही कॉन्फिडन्स आहे, म्हणजे त्याला अजूनही असं वाटतंय प्रेक्षकांनो की आपण कटक कारस्थान करून कसंही करून आपल्या पोरीला जिंकूच. पण आता अर्जुन बघा त्याला काय सडेतोड उत्तर देतो. अर्जुन म्हणतो, तुला काय वाटलं मी तुला खरंच आता पेढा भरवेल? अरे मी तुला त्या दिवशी पेढा भरवेल ज्या दिवशी मी सिद्ध करेल की विलासचा खून या साक्षी शिखरेनेच केलाय आणि माझे मधुभाऊ इनोसंट आहेत. आता ही साक्षी म्हणते, तुला जेवढी स्वप्न बघायची आहे ना तेवढी बघ, तुला जेवढं उडायचं ना तेवढं ओढ, जितकं उडायचं आहे ना तितकं उड, तुझी स्वप्न कशी हाणून पाडायची ना ते आम्ही बघू. अर्जुन म्हणतो, शुअर, नाही मी तुमच्या घरी पेढ्याचा बॉक्स पाठवणारच आहे बरं, दिवाळीचं गिफ्ट समजा, आणि स्वतःच्या हाताने एखादा घास तरी नक्की खा. आता अर्जुन आणि चैतन्य दोघही जण हसायला लागतात या दोघांना. आणि आता असं बोलून अर्जुन चैतन्य तिथून निघून जातात आणि साक्षी आणि अण्णा मात्र आता निशब्द झालेत. बोलायला त्यांच्याकडे काही शब्दच उरलेले नाही आहेत. प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा भाग भारी वाटला की नाही मला कमेंट करून नक्की कळवा. मस्तच आहे आजचा भाग आणि तुम्हाला डिटेलमध्ये दिलाय मी, तरी सुद्धा जरा छोटा झालाय भाग, कारण काय ना आज त्यांनी बरंच म्युझिकल वाजवलेलं आहे मध्ये आधे. ते जे कोर्टाचं सीन वगैरे ते खूप छान दाखवलंय. तर आता चैतन्य गाडीत बसतो तेव्हा अर्जुन रडत असतो. चैतन्य म्हणतो, कमाल केलीस रे आज. काय झालं अर्जुन, का रड? काय रे यार, ओकेस ना तू? अर्जुन म्हणतो, माहिती नाही रे चैतन्य, या नेमक्या फिलिंग काय येते कळत नाहीये रे मला, पण फायनली मी आज ते केलं जे मिसेस सायलीना हवं होतं. अर्जुनच्या डोळ्यात पाणी आहे. खरंच प्रेक्षकांनो, यालाच प्रेम म्हणावं का? चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, सायली वहिनी खरंच खुश होतील रे. आता अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, मी ही केस अशी कशी डिले करणार होतो रे? हा विचारच माझ्या मनात कसं काय आला? अर्थात चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, हे सगळं माझ्यामुळे झालं रे. तुझ्या मनात
कुठे हे सगळं आलं होतं? तू तर सगळं सायलीच्या प्रेमापोटी म्हणजे सायली वहिनीच्या प्रेमापोटी करत होता. अरे तुझ्या मनात तर विचारही नव्हता आला, पण मीच तुला हे सगळं विचार करायला भाग पाडलं. अर्जुन म्हणतो, तुला सांगू एक चैतन्य, प्रेम आणि भीती हे दोन्ही खूप डेडली कॉम्बिनेशन असतं रे. म्हणजे खूप वीक करतं रे हे माणसाला. पण आता नाही रे चैतन्य, मी आता काहीही करणार नाही असं, जेणेकरून मिसेस सायली आता हर्ट होतील. आता आता बघ तू, मिसेस सायली खूप खूप खुश होणार आहेत. आता मधुभाऊ सुटलेत ना, आता मला माहिती आहे. सो मिसेस सायली मधुभाऊंसोबत निघून जातील. प्रेक्षकांनो यार, यांनी यांचं प्रपोज दाखवायला पाहिजे हा, मजा येईल मग. अर्जुन म्हणतो ठीक आहे मग. जाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल तर असेल, आणि ती स्माईल बघण्यासाठी ना चैतन्य, मी काहीही करू शकतो रे. आता बघा प्रेक्षकांनो, चैतन्य त्याच्या खांद्यावर हात ठेवतो तेव्हा अर्जुन रडत रडतच म्हणतो, खरंच मी सायलीच्या स्माईलसाठी काहीही करू शकतो चैतन्य. कदाचित ह्यालाच प्रेम म्हणत असतील. आता चैतन्य म्हणतो, क्या बात आहे अर्जुन सुभेदार, अशी फिलॉसॉफीच करणार आहात इथे बसल्या बसल्या, का उद्याच्या दिवाळीचं प्लॅनिंग पण करणार आहात? आता अर्जुन त्याचे डोळे पुसतो आणि म्हणतो, हो यार, चल निघूयात आता. आता इतक्या आनंदाने तो घरी आलाय प्रेक्षकांनो, तुम्हाला काय सांगू. पण तुम्ही काही म्हणा, अर्जुनचं प्रेम जरा जास्तीच आहे सायलीवर, सायलीपेक्षाही. म्हणजे सायलीचं प्रेम स्वार्थी आहे हे मी पहिल्यापासून सांगते. म्हणजे मधुभाऊ आहे तर अर्जुन आहे, नाहीतर कुछ भी नाही असं तिचं आहे म्हणणं. पण ठीक आहे, त्यांना आपलं दाखवायचं होतं की हा तिच्या चिडल्यामुळे जरा असा चवताळून उठला आणि त्याने मधुभाऊंना सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न केले, असं काहीतरी यांना दाखवायचं असेल, म्हणून त्यांनी आपल्या त्या सायलीला विलन करून टाकलं. तर मालिका आहे प्रेक्षकांनो, एक मनोरंजन म्हणून घेऊया. तर आता बघा हा, इकडे सायलीला फार उत्साह आलेला आहे फराळ करायचा. फराळाची लगबग सुरू असते तिची. आता या कल्पनाताई म्हणतात, विमल बघ ना, देवी आईचं कौल मिळाल्यापासून एका मुलीचा उत्साह बघ किती वाढला. बघ ग विमल, आधी चेहऱ्यावर काळजी होती हिच्या, आता बघ कामाचा वेग किती वाढलाय हिचा. अगं सायली बाळा, आम्हाला ना तुला असं कायम हसताना बघायचंय बघ. आता ही विमल म्हणते, वहिनी आता कसं सगळं सायली त्यांच्या मनासारखं होतंय ना, मग त्यांच्या चेहऱ्यावर हसू कायम असणार आहे. हे मात्र विमल बरोबर बोलली. आता अर्जुन येतो तेवढ्यात आणि म्हणतो, मम्मा मम्मा, अगं चल मला पटकन कॉंग्रॅच्युलेशन कर बरं. आता कल्पनाताई म्हणतात, काय रे अर्जुन, तुझी महत्वाची केस होती ना, म्हणजे ती केस तू जिंकलास ना? अर्जुन म्हणतो, हो मम्मा. आता तो सायलीकडे बघत असतो बरं का सारखा सारखा. चैतन्य म्हणतो, अर्थात अर्जुनने मनावर घेतलं आणि काही करून दाखवलं नाही, असं झालंय का मावशी कधी? आणि हा चैतन्य पण सायलीकडे बघून बोलतोय. आता अर्जुन म्हणतो, मम्मा तोंड गोड कर बरं, निकाल आपल्या बाजूने लागलाय. आता तो पेढे घेऊन आलाय बरं का. आता या कल्पनाताई म्हणतात, अर्जुन तुझं मनापासून अभिनंदन, हे की ग सायली पेढा. आता सायली त्याला कोरडंच अभिनंदन असं म्हणते. विमल पण म्हणते, दादा अभिनंदन. आता अर्जुनला असं वाटतंय सायलीने थोडीशी तरी स्माईल करून दाखवावी, म्हणून तो अपेक्षेने तिच्याकडे बघतोय. पण सायली त्याच्याकडे अशी बघत असते अधूनमधून, लाडू भरता भरता डब्यात. असो तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा संपूर्ण भाग. तर आता येणारे पुढे दिवाळी बघायची मजा. यांची दिवाळी बरीच लेट दाखवली त्यांनी, पण थेट दाखवली. तर आता मधुभाऊ आलेले आहेत आणि ही सायली मधुभाऊ करून त्यांच्या गळ्यात पडते. मधुभाऊ सायलीला जवळ घेऊन सांगतात की बेटा, जावई बापूंनी बेलवर सोडवून आणलंय मला. आणि आता अर्जुन कान धरतो आणि सायलीला म्हणतो, तुम्हाला वाटतो तितका वाईट नाहीये मी. आणि आता सायली भान हरपल्यासारखी अर्जुनच्याही मिठीत जाते. खूप भारी दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी. पण प्लीज आता या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी या दोघांचं प्रपोज दाखवावं. प्रेक्षकांनो, माझी प्रेक्षक म्हणून अशी अपेक्षा आहे की सगळ्यात आधी अर्जुनला प्रपोज सायलीने करावं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग धमाकेदार होता की नाही? आणि ना आता पुढे प्रियाचं काही ना काही एक्सपोज झालेलं ते नक्की दाखवतील, किंवा ही प्रिया तिची साक्ष फिरवेल. आणि या सगळ्यांचेच धाबे दणाणलेले आहेत आता अर्जुनचा अवतार पाहून. अर्जुन काहीही करू शकतो हे त्यांना पहिल्यापासून माहिती होतं. अभी तो सिर्फ ट्रेलर दिखाया है उनको, बट आगे आगे देखो होता है क्या. पॉझिटिव्ह दाखवावं यांनी, एवढीच काय ती अपेक्षा. मजा आली हा प्रेक्षकांनो. अर्जुन बिचारा असा कान धरून पुन्हा माफी मागायला जातो सायलीची, तेव्हा सायली पटकन त्याचा हात धरते आणि त्याला मिठीत घेते मधुभाऊंच्या समोर. मजा आली की नाही आजचा भाग बघायला? चला तर मग लाईक करा, आणि ज्यांनी अजूनही चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावं, म्हणजे माझे या चॅनलचे तरी 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील. तर असा होता आजचा भाग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. ठरलं तर मग